मावशी हो काय म्हणलं, काय म्हणते कंदीला भाजी? बरं झालं तू आली आता, तुलाच सांगतो आताचीच गोष्ट होय ना. झुमऱ्या म्हणलं भाकरीसाठी वनवन हिंडून राहिला. सकाळी काही त्याला भाकर द्यायला गेली नाही, ते संत्या कुकडे ढोरं चालू राहिलं काय माहिती. बिचारा इथं आलं म्हणलं, हो विचारत म्हणे आहे का काही भाकर. तर आता त्या खोपडी जोड जेवून राहिला का ते, तू तिकडून झाली ना. हे कंदील बुडा म्हणते की बा ते आंबे चोरून राहिला म्हणते त्या झाडावर. गौसलाजी काय कसं काय कंदीला भाजी मजा करून राहिले का काय करून राहिले म्हणलं, तुम्ही बोला ना त्या संग फोनवर. बाबा माझं डोकंच काम नाही करून राहिला. आता हे झुमऱ्या इकडे आहे ते म्हणते तिकडे आहे. सांगणार तू सांग ना कौशल, आता घरचा बुडा मग फालतू भांडण नाही होत का मग. तू म्हणशील मग गुंपाबाई अशी आहे तुझे. आता प्रत्यक्ष आपण डोळ्यानं पाहिलं नाही आली तर जीवन राहिलं ते 5 मिनिटं झाले ना. आणि म्हणलं ते म्हणते की अजूनही मी त्याला विचारलं ना पा नक्की पा, तर नाही म्हणते तोडूनच राहिला म्हणते आंबे. आता तिथं का भूत आहे का झुमऱ्याचा? सांगा तुम्हीच सांगा आता. आम्ही आता मला काही समजून नाही राहिलं. तुम्ही पहा बाबा तुम्हाला काय करायचं ते. कसं करता, जाता का चालता का आपण? आता का म्हणजे जातच मला तिथं जात काऊन नाही. त्याला काय वाटून राहिलं म्हणजे काही बी आपल्या मजा का करायच्या, काही आपलं त्रास द्यायचा लोकायले. काही आळ घेते का मापोरा वाटते आता. चोरीचा हिन ते म्हणलं बा आताच जाऊ आपण. चला आता लवकर लवकर हे बाया धुवून घेतात काकड्या बाकीच्या, आपण तिघी जण जाऊ तिथं. मग सांगतो कुठं आहे दाखव बा तू आता. चला ना मी सांगतो समजावून तशी. चला तिघी जण जाऊ आपण. नाही तू बोलूच नको, मी बोलीन काय दादा. मापोरा आळ घेतला ना, त्याला म्हणतो मायपोर दाखवतो इथं. कुठे गेलं सांग आता. करा बाबा तुमच्या मनानं करा. चला गेले बाकी मग काय आज तर बा इतके गेले झाले सांगतो ना दिलं तू. हो काय करा, भाकर नाही आली का नाही, इकडे तिकडे हिंड इकडे तिकडे पळ. हो शेवटी आता बुडी म्हणे बा हाय म्हणे 1-1.5 बुई. बरं झालं म्हणलं आता जेव्हा कसं तरी माणसाने बरं वाटून राहिलं. 2 घास खाल्ले आता कुठं पोटाला आराम पडला. नाही ते बा घरी चाललो होतो, घरून रस्त्यावर मधातून वापस आलो, विचार बदलला. काय करता घरी जाऊन अजून फालतू असते नसते. बरं झालं म्हणा, कसं आहे उपाशी नाही राहायला पाहिजे. मग काय फालतू ऊन आहे लगात जास्त. हो कसं आहे उपाशी राहायला पुरत नाही. घरूनच आपलं काही ना काही एक बिस्किटचा पुडा तरी ट्रॅक्टरात ठेवला पाहिजे. सकाळी बाहेर होत नाही ना, डॅरीची भाकर देते मग दुपारची मग पाठवतो असं होते ते. पण नाही दिवस मग काय इनफंटीचं मग कॅन्सल झालं नाही. काय कधी मुड्यावर मग पाय काढला वाटते दिसणार नाही. जाऊ दे ना बा, काय ढंग आहे काय त्या कंदील बुट्यात. मग घडीत म्हणते काय आणि घडीत म्हणते काय. काही म्हणते 15 लाख मेवना देते ना, आता म्हणते मेवण्यावर पैसे नाही. मग काय त्याचं काय मनात आलं तसं करते ती. हो जरासं म्हणजे चितर बितर आहे ते, त्याचं काही म्हणजे गॅरंटी नाही. हो गॅरंटीचा बुडाच नाही ते. आता या डॅनी बुड्यासंग 2-4 महिने झाले काही भेटला नसून ते. आता हो आता सकाळ संध्याकाळ त्याच्याच संग. हो त्याचं काय आहे, एखादा माणूस पकडला की पकडला. हो ते मुंगशाचं संगच असते समजा. मागं लागला आता. पण बरं झालं ते बा, पिढा गेली, कॅन्सल झालं, बरं झालं. आहे त्याचाच फोन आहे. मला वाटतं 100 वर्ष जगते काय माहित बा. नाव काढलं पाय फोनही आला त्याचा. पाहू दे आता काय म्हणते तो बा. ते आपला विषय आहे नाही का. हो बाकी बरं झालं आपण इकडे येऊन बसलो. आता टेन्शनचं काम नाही का. 100% कधी मुड्याचं म्हणजे पुरं गाव भेटवते आता. हो काय भेटवते आता. मी इथं असल्यावर काय होणार आहे. बोला ना बोला कधीला भाजी काय होतं. ते देवदास कुठं आहे म्हणलं, वावरात आहे का घरी आहे तू सध्या, कुठं आहे म्हणलं. वावरात भेंडीवर फवारा मारणं सुरू आहे. बसलो इथं आता सध्या. काय होतं काय राजा, आता कसं आहे तू तंटमुक्ती अध्यक्ष आहे, तुझ्या कानावर टाकणं माझं काम आहे बा. कसं आहे नसतीचे कामं करून राहिले बा लोक आज का. परगावून येते तर आणि गावाला इकडे तरात देते तर. आपलं हे झुंबर घर फिरवे. हो काय नसतं काम करून राहिला ते. आता ते तर मला समोरच आहे. आता त्यानं काय केलं बा त्यानं. आता काय झालं काय करून राहिले प्रत्यक्षच पाहून घे ना तू. येऊन पाहिजे डॅनी आबाजी आपला रखवाली करते ते आंबा. येऊन तर पाहिजे त्याच्यावर. हो 2 जण नाही म्हणलं संत्यान ते. हो सांग आता म्हणजे त्याचे कच्च्या कैऱ्या तोडून राहिले. डॅनी आबाजी मध्ये म्हणे पहा म्हणे बा आता सांगा म्हणे काय बोला म्हणे तुम्ही. आता थांबा आता आपण रंग्यातच पकडू यायले आणि देत असले बोलावू पंचनामाच करून घेऊ ना. म्हणून म्हणलं तू येऊन जा आणि पाहून घे काय त्याचे कारनामे तो. अरे बयाळले राजा, दोघे बुढे बयाळले म्हणलं. अरे काय माणसा राजा तुम्ही. हो तिथं झुमरे आहे म्हणता, तिथं आहे का. झाडावर आहे. खोटं बोलू राहिलो का मी. प्रत्येक सिंगा मा समोर आहे ना समोर. हो मी इथं आम्ही लपून आवशे आणि त्याची ते आंबे तोडणं सुरू आहे झाडावर. हो आता काय बोला आपण. आपल्या वाटलं बा डायरेक्ट आपण गेलं तर मग ही दातं काढते ना. अरे काय आबाजी मजा करून राहिलो असं तसं 2-4च घेतले. त्यापेक्षा मग प्रत्यक्ष आता 4 लोक नेले म्हणजे कसं तिथंच ओके करून टाकायचं. तसा गुंपापुटीला फोन केला आपण, या म्हणलं तुम्ही झाडाखाली, ते येऊन राहिले असं. आता काय बोलायचं राहिलं. अरे म्हणलं तुम्ही काही खोटे कामं नका करत जाऊन. काही आपलं कोणावर आळ घेता का तुम्ही. तुम्हाला दिसला का ती झुमऱ्या त्या झाडावर पाहिला का तुम्ही आहे का. अरे तू येऊन पाय ना. झाडावर चढले ना ते आमच्या देखता. मग इथं लपून आम्ही वाट पाहून राहिलो तुमची याची. अरे खोटे धंदे नका करू ना. मला सगळं माहीत आहे ना झुमऱ्या कुठं आहेत. मग झुमऱ्या इथं माझ्या समोर जेवण करून राहिला तुम्ही म्हणता तिथं मी पाहून राहिलो. कोणी असं दुसरं ते. खरं बोलतो का तू. खरंच तो पुढे जेवण करून राहिलं ते. नाही रे म्हणलं आता. अरे झाडावर होता ना ते. अरे आत्ता होता ना. हे बा खोट्या गोष्टी आहे. झुमऱ्या राजा 10 मिनिटं झाली इथं आला, भाकर आणली इथं जेवून राहिला ते. मग काय बसले आपले. काही नाही खोट्या गोष्टी आहे. कोणी असं दुसरं ते नाही. झुमऱ्या इथं माझ्या समोर आहे. हे कोणत्या बाबा चमत्कार होईल बा. चमत्कारावाली जेलात चालले राजा. हो आलो मी आलो. हो 1 मिनिट पाहतो मी झाडाखाली नेमकं आहे का नाही तर. हो ठीक आहे पाहतो. झुमऱ्या कसं काय म्हणलं हे इथं कसं काय तू. ते तर म्हणजे तिकडे आहे म्हणते रे. काय गडबड काय म्हणले.
सांगा ना आता, तुम्हीच सांगा आता. हा, मी इथं आहे राजो, 10 मिनिटं झाले. त्यामध्ये मी झाडावर मध्ये. अरे का आपण आता मी आता काय सांगू शकतो याच्यावर? पाहू ना आता काय होते तर. हो, जेवू द्या मला, पाहू आता काय होते. अरे जेव बा तू आता, मी मारतो मा फवारा. हो काय आता याची बुटी गेली म्हणते बा तिकडे, आता काय होते आणि काय नाही तर. चला येतो मी. हा कर जेवण कर. सरपंच काय म्हणलं, तुमचं गहू झाला का? तालुका म्हणलं त्याच्यात समोर त्या वाला ती निऊ का म्हणलं ढोलं. हो चारणं काही हरकत नाही, पण आता एवढा उन्हीचा कायले बसव ना जराशी ढोरं. उन्हीत आणीत कायले आता हिंडवत. हो ना, त्याच्यासाठी आता जेवण करायला लागते मला. हो बस आता इथं बसतो, येली हे आंबा काही आलाय नाही. हो, इथं बसते ढोलं, जेवण करतो आणि मग चालला जातो. बरोबर, ठीक आहे, चल येतो मी तिकडून आता. हो चला, पाहा लागते ना, बाकी चक्कर माराच लागते ना. हो ठीक आहे. हॅलो, हां बोला मुंशीरामजी, बोला बोला. सरपंच साहेब आले का वावराकडे तुम्ही? हो जरास यावरती डॅनी आबाजी ते आंबा रखवालीचा आहे ना. हो यावर तिथं हे पोट्टेराजा लय कसं त्रास देऊन राहिले डॅनी आबाजीले, चोऱ्या चपाट्या आंब्याच्या. यावर जराशी ते संत्या आणि ते झुमऱ्या राजा लय त्रास देऊन राहिले. हा काही सांगता का? हो इथं आहे ना संतोष, तर इथं आहे का ढोरं चारून राहिला वावरात आपल्या. मग हो इकडेच आहे ते, माझ्यासमोर आहे ना इथं ते. तुम्ही कुठं सांगून राहिले मला? तिकडे आहे का? अरे नाही हो, इथं आहे ना, आंब्यात झाडावर आहे ना. आत्ता होतं ना ते, थैली घेऊन वरी चढलं होतं ना ते. दुसरं कोणी असं इंका मा समोर उभा आहे ना ती. आहे का? बरं बरं बरं, ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. हो ठेवतो मी. हे कसं काय झालं म्हणा माझ्या भिंत? हो ठेवा ठेवा, फोन ठेवा तुम्ही. का बे संत्या, तिकडून आंबे तोडून गिडून आला का बे तू? हा आंबे चोरायला गेलता का का? ए बा मला जे सांगा बा, लोक काही बा आल घेते बा मावं. हा अरे मी विचारल्याशिवाय एक आंबा नाही घेतला कोणाचा. हा सांगा बा, आता मी ढोलं घेऊन येऊन राहिलो, मी तिकडे कसा काय असत? तेच म्हणलं, कोणी दुसरं असन का नाही का? होता सारखं टी शर्ट असन. हो त्याला वाटलं संत्याच होय का? जाऊ तिकडे, काही नाही करलं. हो जा, बसू ते ढोरं झाडाखाली इथं. येतो मी. ए बापा रे, कधी कार्यक्रमच होता वाटते बाबला नाही का? काय सरपंचाने बोलावलं होतं बा. हो लपून राहिले कसे आणि आम्हाला पकडून देत होते आज. हो बरं झालं बा, ते फोन आला बुढे बाचा. हो जमलं, नाही तर बस आज तर कार्यक्रमच होता माझ्या. बाबा हे तर अजूनच झालं बा, कसं काय समजून नाही राहिलं. हा झुमऱ्या म्हणते त्या देवदाच्या खोपडीत जेवण करून राहिलं म्हणते. हा खरे मग श्रीराम कसं काय म्हणलं? सरपंच ते सांगून राहिले संत्या, आता तुम्ही म्हणता झाडावर आहे संत्या, तिकडे ढोरं चालू राहिला म्हणते. मग हे कसं काय दिसून राहिलं आपल्याला? काय काही समजून नाही राहिलं बा तुमचं, कसं काय झालं? पयाले का का जी इथून पयाले का ते? तेच नाही समजून राहिलं म्हणजे कसं काय झालं हे. आता मग हे झाडावर चढलं ते झुमऱ्यान संत्याच होतं ना. हा कसं काय झालं म्हणा, चला बरं पाहू बरं प्रत्यक्ष काय आहे तर. काय खोटे बोल राहिले देवदास का कसं काय आहे तर. एक तर गुंपा बुडीला आपण बोलावलेला, तिथं नसतं ताप नाही झाला पाहिजे बा. चला चला बरं तिथं झाडाखाली. कसं रे कंदीला, काय कोणी तर दिसून नाही राहिलं बे. हा काय झालं कसं हे? मी तेच म्हणून राहिलं कसं काय झालं हे. आता आपण पाहिलं ना राजा. हा इथून हे फरार होऊन तिकडे कोणी जेवू राहिलं, कोणी ढोरं चालू राहिलं. हा इतकं कसं काय अचानक झालं समजा? हो ना, आपण रजा फोन लावत बसलो इकडे, त्याने झुंगारा दिला वाटते आपल्याला. हा हो असं वाटते बा मला, मा अंदाज आहे. हो ना, ते सगळं काय जे झालं असेल ते झालं असेल म्हणा. त्याला पता लागला कसं आपण दिसलो का काय झालं. पण आता हे गुंपाबुटी जर आली समजा, ते म्हणून बा तुम्ही म्हणता की बा झुमरे आहे तर मग आता दाखवा. नसते आली का आता घरावर कुठे. नसतं उपस्थितीची भांडणं करणं आहे आता. नाही भांडण होते म्हणजे होते भाऊ आता कंदीला. हो इथं थांबण्यात मजाच नाही भाऊ, लवकर इथून निघू आपण. हो नाही तर नसतं बा सरे वावरातले लोक जमा करते ती बुटी. हो फालतूची भानगडी कामं आहेत आणि आपल्याच्यानं भांडणं होत नाही. ती बुटी माहित नाही का, पदर खोसून यायची होई ती आता. हो ना राजा, आता जर ते म्हणून कुठं आहे झुमऱ्या दाखवा, आता काय दाखवा. हो ना, आपण इथं येऊन फोन लावायला पाहिजे होती आणि इथं यायला पकडायला पाहिजेत आपण. हो ना, नसतं आपण तिकडे बसलो फोन लावत आणि इकडे हे पयाले. हो आपण म्हणलंय बी पयाले बघा ती बुटी म्हणून. हो आता तुम्ही काही लावता बा, आपलं ऐकते का ते? तिथंच टपर टपर लावतील ते. हो चला, हो इथून निघण्यातच मजा आहे बा. हो फालतू इथं थांबणं म्हणजे हो डोके फोडून घेणं आहे. हो चला लवकर तिकडे. हो मोठ्याच्या आंब्याखाली बसून पाहू तिकडे काय पयाचं होतं. आता सांगा कुठं आहे? झुमरे आहे का इथं, का संत्या आहे का ते आहे इथं? हा स्वतः ते तरी आहेत का इथं? हा लावर फोन द्यायले. हो म्हणा गाव सर, हो त्या बुड्याला म्हणा कुठं आहे म्हणा तुम्ही. हा आम्ही आलो म्हणा इथं. हो कोण आहे कुठं आहे झुमरे दाखव म्हणा. हो ना पण पाहत आहे इथं आपल्याला म्हणे, इथं या म्हणे, ते कुठं गेले काय सांगा. अहो कुठं आहे? एवढं आहे का तुम्ही? कुठं आहे? लपलेलं आहे का? कुठं आहे म्हणलं? हो किती काय कल्ला करणं तू, इथं येणार तरी आहेत का ते? हा खोटं बोलल्यावर तसंच होणार आहे ना. झुमरे तिकडे असल्यावर इथं कसं काय असणार आहे? आता दातकुडी बसली असेल, पहिले असतील ते. ला फोन लाव तू म्हणा कुठं आहे म्हणा तुम्ही. इथं या म्हणा तुम्ही, इथं आंब्याखाली या आणि मला आत्ता जाता झुमऱ्या कुठे दाखवा म्हणा. लाव तू फोन. काय झालं म्हणलं, काऊन पोहत आले तुम्ही? हा सापडलं नाही का ते पोट्ट पोहायला का इकडे? अरे काय राजा, मोठा नसतं सापत झाली ना. मग काय तर नसतं झोलांग लागलं ना, आमच्या मागं काम नाही धंदा नाही. काय समजलं नाही बा काय झालं.
काय ते पळाले ना बा, मग काय तर कोण पता दिला का काय, दिसलो आम्ही काही समजाले मार्ग नाही. 2 मिनिटात गायब झाल्यासारखेच झाले ना ते. सांगा आता इथं कोण पता द्यायला आहे आता. हो हे पा तुम्ही दिसले त्याले आणि ते पळाले. हो जाऊ दे तिकडे. हो बस आता आपण खेळू ना, मग राहिलं सुईलं. काय खेळतं बाबा, आमच्या मग नसतं लसटान लागलं ना. ते आम्ही गुंपापुरीला बोलावलं फोन करून, पहा म्हणलं तुमच्या पोराचे कारनामे, आणि पोरगच नाही तर काय दाखवता कारनामे. आमचे कारनामे निघायचे पाहिजे आता. मग म्हणून तर आम्ही इकडे आलो. आता काय करावं म्हणलं लेकाचं. हो ते आंब्या खाली आता ती येईल गुंपापुरी. हो तर नसते भानगड होईन बा, म्हणून आम्ही इकडे आलो. कानाला खळे आहे वा. हो मी काही ओळखत नाही तुम्हाला. हो तुम्ही पाहा तुमचं काय कसा मार्ग काढता येईल ती. हो तुम्ही थांबू नका इथं, नाही तर इथं फालतू लोक जमा करसाल. हो जा बावा. अरे आले म्हणलं, हो झाडापाशी आले वाटते भाऊ ते आंब्याच्या. हो इंका फोन आला म्हणलं. हो लवकर हे पा मुशिरा, तुझ्या झोपड्यावर पाहायला लागते भाऊ. हो नाही ते पा गोटे मारते त्यात आपल्याला. 100% गोटमार होणार आहे. लवकर चाल, संध्याकाळी भाऊ काय होते तर. चला लवकर पाया बा चला. सांगा आता. हो ना इतकं पैते म्हणून माहीतच नाही रे मला बाबा. बाबा कंदिल्या सगळ्याच पुढे आठे बाबा, कठीणच आहे रे बा. उचलते का म्हणलं फोन आहे, उचलते नाही, उचलतच नाही ते, त्याला माहित आहे ना. हो इथं आले आहेत बा हे. हो आपल्याला फोन करून राहिले. हो पण आपण आता आता सोडणार आहोत यायला. हो आज तर आता त्याचा शेवटच लावणार आम्ही या विषयाचा. हो ते आहे तर कुठं जगनच्या आंब्याखाली. तिथे गेले ते. हो त्याचं ठिकाण मला माहिती आहे ना कुठं आहे तर. हो चला आता तिकडे. काय निपट भाऊ, काय निपटलं का मग? काही लागला पत्ता काय, कसं काय झालं तिकडे? आले का नसते कामं करतो रे का सध्या. मग काय तुझ्या मी कोणते झालो आज. बरं झाला सापडून येते मोठे भावानं फोन केला. म्हणून दोघं वाचला आपण, नाही तर भाऊ हे पा सांगतो ना. पुरी फिल्डिंग लावली होती कधी बुड्यानं. बुडीला फोन काय, दिवसात भोले फोन काय. मग तुला काय वाटलं. मला बा थलपंची साहेबाला फोन आला त्याचा, या म्हणे पाहिले तिथं. हो बरं झालं बा ते फोन आला, नाही तर बस गेलोच होतो बालाच्या बात. तरी काय तर अजूनही आता काय होते काय सांगा. मग बाई बुडी गेली ना बा तिथं, त्या कधी बुडीचा फोन आला बाबुडीले. म्हणे बा तुमचा झुमर इथं आहे. बाई बुडी गेली आता त्या झाडाखाली. आता नाही का भांडं व्हायची बाई. आता सांग तूच सांग आता. मी आला आता ट्रॅक्टर घेऊन इकडे, तिकडे काय झालं काय रे बा. बापा मग तापतच आहे ना द्या. मग तर काय आता कधी पूजा कसं हो आपण तर इकडे आहोत आता. हो ना तेच तर मला आता आहे बा, कधी बुड्याला बा पैदा घालवणार आहे मी सांगतो ना. रस्ता आता कुठं दाखवणार आहे तिथे. आपण तर तिकडे दिसलो. हो दादा मी काय म्हणतो भाऊ हे बा कोणाला सांगू नको बरं, आपल्या दोघातच राहू दे. आणि एक दादा मोठा आहे का नाही, मोठ्याला माहित आहे. मोठ्याला फोन करून द्यायला लागेल मला बा, कोणाला काही सांगू नका. नसते आपणचे धंदे नाही तर बा बुडीला का माहीत झालं ना. आपण पोर आलो बरोबर. आपलं कामच काढते मग दोघा, तुला सांगू राहिलो मी. थांब मी मोठ्याला फोन लावतो पहिले, टच करून देतो. कोणाला फोन केला लवकर त्याने म्हणा. हो आम्ही काही कोणाला सांगत नाही म्हणा, तुम्ही एवढं काम केलं म्हणा बा आमचं. हो धन्यवाद म्हणा. हो, तुम्ही चुपचापच लावा म्हणा आता. फोन लावते मला पहिले थांब आता. हो नाही फालतू तिकडे जायचे होते. हो 1 मिनिट. बसले हो तेच म्हणलं कुठं आहे सोबती गिफ्टी कुठं आहे तर. हो काय दिसून नाही राहिलं तर एवढ्यात मी. कुठे गेले तर कंदील आबाजी ते डॅनी. कुठे आहेत म्हणलं दोस्तानेवाले. हे आपलं काय डॅनी डॅनी का असं. हो नाही बा काही आले नाही बा इकडे, काही माहित नाही मला कुठं आहे तर ते. हो आपलं काय भेटकूट काय, आपण आपला आंबा आहे ना आपण. हो काही दिसले नाही बा मला आज. बरोबर आहे बरोबर. हो ना आता काय सांगसान तुम्ही नाही का. हो आता काय तुम्हाला काही बोलता येत नाही, युवा माणसं झाली. बरं 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 ठीक आहे ठीक आहे. हो येऊन गेले असन म्हणा, तुमचं लक्ष नसन. कुठेतरी आता ते हो ते ना जागा पाहिली असेल, कुठे ना कुठे गावात गेले असेल. पण आज न उद्या सापडणारच आहेत ना. खोटं बोलून आम्हाला इथं बोलावलं आणि पायसन तर काहीच नाही. हो ना सांगतो मी त्याला घरी गेल्यावर संध्याकाळी. हो घरी नाही जातात का मला. हो पण काय केलं काय म्हणलं त्यानं, काही समजलं नाही बा मला. पहा तुमच्यासारखं हुशार नाही हो ना, कामाचं बात ऐकू तुम्हाला. हो ना ते तुम्हाला नसेल माहिती. ते आपला झुंबर नाही का सांगा. आता वावरात आमच्या तिथं जेवण करून राहिला खोपडीवर. हे म्हणते कंदील बुडा म्हणते इथं आंबे चोरून राहिला. मला दाखवा कुठं आहे तर ते म्हणे या म्हणे इथं. मग आम्ही आलो तर आता इथं थांबाले तयार नाही, तिथंही नाही. मी म्हटलं इथं आले असं इथंही नाही. मग फोन काय जा म्हणतो. फोन लावा तर फोनही उचलत नाही. असं आहे का ते. हो ना म्या म्हणलं काय झालं मला माहीतच नाही. बरं बरं हो आता झालं ना माहीत. हो आले तर सांगत यायले गुंपाबाई आलत्या म्हणा. संध्याकाळी पाहू म्हणा काय आता. ठीक आहे त्याचं फोन असं. हो पहा म्हणलं पहा फोन उचला. हो त्याचंच आहे वाटते. बाबा या झुमऱ्यानं काय केला आता. अरे बाबा कंपनीचा होय वाटते. मग काय तर हे कंपनीवाले नाही सुचू दे. हो रिचार्ज मारा. आता आमच्याकडे नाही पैसे तर कुठचे माराव. बरोबर आहे बाबा, नाटक चालू आहे बुड्याचं. हो ना वैत मी बी नाही तुम्ही ते उचला फक्त. ते कंपनीचा असू द्या का कोणाचा असू द्या तिकडे. तुम्ही फक्त उचला ते फोन स्पीकर ऑनवर ठेवा. बाबा कंपनीचा होय ना, मला माहित आहे ना रोज याच टाइमला येते. हो त्याला का धंदेच नाही ना. धाऊ मलाच फोन येते. नाही ते आम्हाला नका सांगू. ते असू द्या कंपनीचा, आम्ही ऐकतो म्हणलं ते. फक्त तुम्ही स्पीकर ऑन करा, फोन उचला. आली आता माया गयाशी नाही का. जाऊ दे आता उचलाच लागन बाबा. बरं मला काय करावं लागते ऐका बाबा तुम्ही. हॅलो मोठे बाबा.
जमलं म्हणलं, वाचलं म्हणलं मी. जमलं हो, जमलं. काय राजा, खरोखर दिमाग आहे म्हणलं आम्ही तुम्हाला. हो ना, पावर तुम्ही फोन लावला म्हणून आम्ही पळालो. हो, नाही तर 100% खंदीर मुंड्यानं आमचा गेम केला होता राजा. हो, बिलकुल हे बा, लय खतरनाक. झाला आता तुझ्याबरोबर माया होते गेम आता. हो 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 ना, हो हो हो. हो हो, काय करता तुम्ही? हे बा, तुम्ही जे काम केलं ते कोणीच नाही करू शकलं असतं. हो, आता हे बा, उलट खंदीर मुंड्याची म्हणजे टिमारी बसणार आहे त्याला. हो, सांगतो ना. हो, आता त्याची पैदा घाण होणार आहे. हो, पण जाऊ दे आता. पाहिजे मला फक्त सतर्क करा, वादळ येऊ राहिलं म्हणून तुमच्याकडे. हो, पाहिजे जरासं म्हणजे कसं कायसाठी फोन लावला तुम्हाला. हो, की कारण की कसं आहे, कोणाला काय आपल्या तिघाशिवाय कोणाला माहित नाही. हो, फालतू काय कोणाला सांगू नका म्हणलं. हाय तसं राहू द्या. हो, तर पाहिजे म्हणलं, हा वादळ येऊ राहिलं तिकडे. हो का? हो, आलं ना वादळ तर येऊन पोचलं इथं. हो हो हो, कोणतं? हो हो, लय हवा पाणी चालू आहे. हो, आहे ना तिकडे, बाकीकडे लय नुकसान आहे. हो, बरं बरं बरं. हो, ठेवतो आता. ठेव. हो, ठेव. ठेव, काय करू राहिले हो? थांबा तुम्ही. हे बा, मी काय म्हणलं, संध्याकाळी जेवणाची व्यवस्था करतो मी तुमची. हा, हो, मस्त फसला भाजी बनवू आपण संध्याकाळी. हा, हो, मस्त. आता हे बा, खंदीर मुंड्याले हा पुढे गेला म्हणलं, खंदीर मुंडा दिसला का? हा, पळाला का? कुठं आला का म्हणलं तिकडे? अरे बाबा, झालं ना आता, सगळं कामच झालं आता. हो, काहीच नाही राहिलं. अरे हो, ते काय कुठं गेले मला काय माहित नाही बा. ते इथं त्याला माहित. हा, हो, ठेव आता. हो, ठेव. हो, पाहूया त्या काय होते तर. ठेव. बरोबर, ठेवतो मग. हा, हो, पाहिजे म्हणलं. फक्त पाहिजे काय झाकली मुठ सवा लागायची. हा, हो, ठीक आहे, धन्यवाद. असं हे आहे कंपनीचा फोन नाही. हो का, बरं. झुंबर घर फिरवायचा फोन होता वाटते नाही. आता काय म्हणते मग, हा झाकली मुठ सवा लागायची नाही. असं म्हणजे तुम्हीच त्याला पाहून लावलं, नाही तर सापडलेच ते हातात नाही. बरं म्हणजे झारीतले शुक्राचार्य तुम्ही सांग, आम्हाला म्हणता की काय झालं. सांगा आता, आपलेच जातं ना आपले चुट, काय म्हणा आपण. सांगा आता, झुमऱ्या हो असं काम करून राहिला, हे लोक म्हणे याले सगळ्या लोकांसमोर आणतो म्हणे. म्हणून म्हणलं बुवा जाऊ दे, द्यायला सांगून द्या अन पोया बुवा. हो, तर आता म्या काय चुकीचं केलं सांगा तुम्ही. हा, हो, नाही तर वाद झाले असते. हो, सर गाव जमा झालं असतं, पाबा चोर. म्हणून म्या बुवा असं केलं. आता माय काय चुकलं सांगा बुवा तुम्ही. नाही तुमचं काही चुकलं नाही बाबा. हो, चुकलं मायाच म्हणलं तिथं. हो ना. हो, त्याला रट्टे कमी पडले जराशे. एवढ्यात जरा लय बाजिंदीपणा करून राहिला. नाही त्याला बजमपट्टी बसन म्हणा आता. हो, ते जरी माय पोरग असन, हो गलत जर चुकीचे कामं करत असेल तर मी काही पदरात घेणार नाही म्हणलं. हा, हो, त्याला आता कशी बजमपट्टी असते. हो, ते आता वादळ म्हणते ते नाही का. बरं, वादळ आता कसं येते म्हणत होती सांगतो आता. हो, फक्त म्हणलं आता म्हणलं युवाई बुवा एक काम कर जा. हो, अजून फोन करून त्याला सांगून देता नाही तर. हो, पाहिजे रे बाबू. हा, म्हणलं अजिबात सांगू नका बा, तेवढी विनंती आहे मी. हो, नाही तर मग कसं फालतू मग आपलं कसं वाईट संबंध व्हायला नको. हे बघ कानाले खडे आपले. हो, तेच तर एक गलती झाली मग फोन लावायची. हो, पण आता डबल नाही होणार. हो, तुमच्या परीनं तुम्ही पाहा काय करायचं तर. पाहतो ना आता. हो, काय करायचं ते बरोबर मी करतो. हो, आता मी काही म्हणत नाही त्याला. हो, घरी येऊ दे. हो, मग सांगतो त्याला काय आहे तर. हो, अजून कोण आहे? संत्या आहे म्हणतात त्याच्यात नाही. संत्या आहे म्हणता ना. हो, ते पोरग ना. हो, गाई चारते ते. हो, ती बी आहे म्हणे बा. हो, त्या दोघा मिळूनच होता हे काहीतरी कार्यक्रम. बरोबर, मग त्याचे दिवस भरले समजा आता. हो, झालं मग आता. फक्त कोणाला सांगू नका आता. हो, मी काय करतो आणि काय नाही. हा, या तिघीले तर मी सांगतो समजावून. हो, फक्त तुम्ही फोन फान काही लावू नका कोणाला. बसल्या जागेवर काळ्या फिरू नका. चला बाय आता. हो, चला वैशवंत चला. काही म्हणून दिलं ती झालं बाई. मग काय तर चोर तर चोर आणि ती शिरजोर. हो, सांगा आता, म्हणजे आपला काही दोष नसून आपल्याला पोया लागलं. हा, हे लय चुकीचं झालं ना. सगळं समजते ना, डोळ्यानं समजून राहिलं ना की स्पष्ट की बा हे पोरगं इथून पाहून गेलं असं बा. नंतर मग तिकडे जाऊन जेवायला गेलं बा, समजत नाही का आपल्याला. हा, पण आता कसं असते, सत्यपुढे शहाण पण नसते चालत. हो, कुठं मुकाटून राहा लागते, माघार घ्या लागते. हो, नाही तर मग त्याचे परिणाम उलटे होते. तर असं आहे ना, ते तुला नाही ना माहीत. हा, आपली जरा चालती कमी आहे. ते बुडी टोटो करन, भानगड करन. हा, कुठं आहे दाखवा. आणि मग आता फालतूचं कसं वाढवल्यापेक्षा बा, हा, न बोललेलं बरं, इकडे पाहून आलेलं पुरलं. पण जाऊ दे आता. पण डॅनी आबाजी फोन लावा ना मोठ्याले, म्हणा वादळ गेलं का म्हणा. हा, का आहे का काय झालं काय नाही समजते मग. बोल रे बा डॅनी, बोल. काही नाही, वादळ गेलं का म्हणलं येऊन. हो, म्हणजे कसं याले मोकळ्या होऊन जाते माणूस. हा, हो, येऊ का? या ना. हो, काही अडचण नाही आता. हो, आता ते कसं त्या वादळाची दिशा बदलली आता. हो, उद्या आता ते दुसऱ्याच काम निघणार आहे. हो, या तुम्ही आता, येऊन जा. बाबा, म्हणजे काय रे बा, कसं काय सांगणार रे, काय झालं काय मग? काही नाही, ती झुमऱ्या हो तेच होय म्हणते. असं लागलं बा पता द्यायले. हो, कोण सांगितलं काय सांगा. हो, झुमऱ्या आणि ते संत्या हो दोघं जण उड्या टाकून पळाले म्हणते. हो, असं कोणतरी सांगितलं द्यायले बायाले.
हो तर आता ते काय झुंबरचं होईन तर हो बुवा, आता उद्याचं काय म्हणे बा, मी आता पाहतो म्हणे, फक्त कोणाला काही सांगू नका बा. हो मला म्हणे सांगू नका म्हणे कोणाले, पण आता ते कसं आहे, तुम्ही आहे अबधाकी फालतू बिप्या फिप्या वाढायच्या. म्हणून म्हणलं हो तुम्ही बिंदास राहता. हो आता ते झुमऱ्या जाणे त्याच्या आता बुडी जाणे. हो ठीक आहे या तुम्ही आता. बरं ठीक आहे मग. हो चला रे बा, निभलं म्हणते. हो गेलं झालं मोकळे झालं. चला आता. हो झालं आपलं टेन्शन नाही. ते झुमऱ्या जाणे त्याची बुडी जाणे. चला आता.